Welcome to SIT, a place to learn, a chance to grow. Sharad Institute of Technology, College of Engineering is a landmark on the map of Western Maharashtra for quality education and the center of excellence. SIT is a leading education institute. The institute has established itself as a high-quality education provider with a prime focus on holistic learning and imbibing competitive abilities in students for a better tomorrow. अखेर या विषयावर आमदार मुश्रीफ यांनी व्यक्त केली दिलगिरी. नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात महायुतीला भरघोस यश मिळालं. त्याच महायुतीचा गुरुवारी 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री शपथविधी सोहळा आझाद मैदान येथे पार पडला. याच सोहळ्याचं निमंत्रण जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक माध्यमांमध्ये देण्यात आलं होतं. मात्र या निमंत्रणामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा फोटोच नव्हता. विशेषतः कोल्हापूरसारख्या शाहूंच्या विचारधारेच्या मायभूमीत देखील हेच झालं आहे. शहरातील शहाजी लॉ कॉलेज परिसरात लावण्यात आलेल्या डिजिटल बोर्डवर देखील राजर्षी शाहू महाराजांचा फोटो नाही. एवढा प्रकार झाला तरीही ते डिजिटल उतरवण्याची तसदी महायुतीच्या नेत्यांनी अजूनही घेतली नाही. हे दुर्दैवच आहे. यावेळी माझा महाराष्ट्र न्यूजशी बोलताना ॲडव्होकेट बाबा इंदुलकर म्हणाले होते, या महाराष्ट्रामध्ये जे कोण शासन स्थापन करणार आहे ते त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या छत्रपती शाहू महाराजांचा अपमान करत आहे. यावर कोल्हापुरातल्या या नूतन 10 आमदारांची भूमिका काय असणार त्यांनी जनतेसमोर एकदा स्पष्ट करणं आवश्यक आहे. या घटनेवर जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन बाबा इंदुलकर यांनी केले होते. यावर मात्र आमदार हसन मुश्रीफ यांनी काही माध्यमांच्या प्रतिनिधींची अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी राजर्षी शाहूंचा फोटो राहिल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. आमदार मुश्रीफ म्हणाले, महायुतीच्या जाहिरातीमध्ये अनावधानाने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा फोटो राहून गेला असेल. राजर्षी शाहू महाराजांना बाजूला करणं हे आमच्या मनात देखील नाही. त्यामुळे चुकून राहून गेलेल्या फोटोबद्दल मी सरकारच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो असेही मुश्रीफ यांनी सांगितले. आता या घटनेवर जिल्ह्यातील उर्वरित आमदार आपली भूमिका काय स्पष्ट करणार हे पाहावे लागेल. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर.